पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड मुकाबला साथी स्टार्ट होता हुआ समय एक तरफ है टीम बीपीसीएल तो दूसरी तरफ है यूपीएल मुंबई कबड्डी टूर्नामेंट का रसिको या अगोदरचे दोन सामने ज्या पद्धतीने बघायला मिळाले, तिसरा सामना आपला असाच पाहिजे असेल तर दोन्ही संघांसाठी जरा जोरदार डाव जाऊ द्या. युवा पलटन ने जबरदस्त मैदान को हराया था, जहां देवांग जैसे स्टार देखने को मिलते हैं. इंडियन नेवी ने साउथ सेंट्रल रेलवे को हराया था, जहां आपको अयान जैसा स्टार देखने को मिलता है. थँक यू व्हेरी मच. नमस्कार रसिक, आपण पाहतोय मिलन दहिया हरणाचा बूट हरियाणाचा बूटचा आपण सामना तर महत्वाचा चाललाय. विशेष सन्मानाकडे आपलं लक्ष वेधू इच्छितो. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण जीएसटी ऑफिसर सन्मान्य संतोषजी जाधव या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत. वेलकम. आपल्या या ठिकाणी सन्मान केला जातोय सन्मान्य संतोषजी जाधव. कबड्डीतलं खूप मोठं नाव आहे. ऑल इंडिया सिव्हिल सर्व्हिसेसचे असणारे प्रशिक्षक म्हणून त्यांची कारकीर्द राहिलेली आहे. सचिवालय जिमखानाला ते लीड करतात. आज या स्पर्धेच्या निमित्तानं सन्मान्य शैलेजी साळवी. 3-3 स्कोर है बराबर समय. मुंबई पोलीस दलाकडून ज्यांना आपण पाहतो भारताला रिप्रेझेंट केलं आणि महाराष्ट्र पोलीस रग्बी आणि कबड्डी या दोघांसाठी जे प्रशिक्षक करतात कोच म्हणून राहिले ते रणजित जांभळे यांना आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत. रणजित जांभळे खूप मोठं योगदान महाराष्ट्र पोलीससाठी. सन्मान्य रणजित जांभळे यांचा विशेष सन्मान बंड्या मारुती सेवा मंडळाच्या व्यासपीठावरती अर्थात निमित्त आहे अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा 2026. ONGC Union Bank. Baila Pukar, ONGC Union Bank. Team manager, kindly note, this is first call for you, ONGC Union Bank. हे तर तिसऱ्या उपांत्यपूर्व फेरीसाठी अर्थात क्वार्टर फायनल साठी असणारा पहिला पुकार दिलेला आहे. पुढची लढत होते युनियन बँक आणि ओई. मित्र कोल्हापूर जिल्ह्याचं खूप मोठं अधिराज्य महाराष्ट्राच्या आणि त्यातलाच एक महत्वाचा असणारा खेळाडू या ठिकाणी व्यासपीठावरती आहे. कोल्हापूरचा एक संघ छावा सगळ्यांना माहिती आहे, परिचित आहे. ज्या संघातून हा खेळाडू घडला सध्या कस्टम मध्ये सर्व्हिसला आहे. आपण पाहतो व्यावसायिक संघात आपण पाहतो ऋतुराज कोरवी प्रो कबड्डी स्टार या ठिकाणी उपस्थित आहे बंड्या मारुतीच्या व्यासपीठावरती. Vamos,
मित्रा, सन्मानाकडे आपलं लक्ष वेधलं जाते. क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी आपल्या सर्वांचा लाडका ऋतुराज कोरवी या ठिकाणी आहे. कोल्हापूरच्या छावा या स्थानिक संघाकडून ज्याला आपण पाहतो आणि त्यांच्या नेतृत्वात आणि त्या संघात देखील हा ऋतुराज कोरवी होता. जरा टाळ्या वाजवू द्या. गोल्ड मेडल विजेत्या महाराष्ट्र संघातला असणारा हा गुणवान खेळाडू. स्कोर हो गई 7-7 बराबर इस समय. का इशू पड़ गया. मित्रांनो, बंड्या मारुतीच्या व्यासपीठावरती आपण अनेकांना सन्मान करतोय, पण सगळ्यात विशेष सन्मान कुणाचा असेल तर आमच्या क्रीडा रसिकांचा. कारण आपल्या उपस्थितीमुळे ही स्पर्धा मोठी होत असते, आपल्या शुभेच्छांमुळे स्पर्धा मोठी होत असते. आणि म्हणून आमच्या मुंबईच्या असणाऱ्या तमाम क्रीडा रसिकांचे जेवढे आभार मानावेत तितके थोडे आहेत. आमच्या बंड्या मारुतीच्या वतीनं खूप खूप आभार. खूप नावातच बरंचसं काही घडलेलं आहे. महत्वाचा खेळाडू यू मुंबाचा, मूळचा हिमाचल प्रदेशचा, ओडीएमची स्पर्धा ज्यानं गाजवली, बेस्ट प्लेअर तिथला, बाईकचा विजेता, या वर्षीचा मल्टी स्पोर्ट्सच्या ग्राउंडवर ही स्पर्धा संपन्न झाली. तोच आम्ही या ठिकाणी आक्रमणासाठी आहे. सचिन येतो आहे मूळच्या माध्यमातून. ज्युनियर इंडिया म्हणून त्याला आपण खेळताना पाहिलंय भारतीय संघामध्ये. सन्मान्य राजू शेठ कवळे आपला विनंती आपण व्यासपीठाच्या दिशेने घेऊया. म्हणजे भारतीच्या वतीनं आपलं स्वागत करताना निश्चित आनंद होतं. राजू शेठ कवळे. या स्पर्धेच्या निमित्तानं स्थानिक यंग भारत प्रभादेवी या संघाकडून ज्यांना आपण पाहिलं, व्यावसायिक संघ आरसीएफ अर्थात राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स या संघाकडून ज्यांना आपण पाहिलं ते माजी राष्ट्रीय खेळाडू आदरणीय श्री राजू कवळे या ठिकाणी उपस्थित आहेत. बंड्या मारुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या साक्षीनं आपण राजू कवळे यांना सन्मानित करत आहोत. बारह 14 स्कोर पे भी पीछे समझ नहीं आ या स्पर्धेवरती मुंबईच्या क्रीडा रसिकांनी भरभरून प्रेम केलं, महाराष्ट्राच्या क्रीडा रसिकांनी भरभरून प्रेम केलं. ऑनलाईन देखील अनेक व्ह्युअर्स ही स्पर्धा अनुभवत आहेत. लाखोंची असणारी ही विक्रमी गर्दी सोशल मीडियावरती आपण पाहतोय.
प्रयत्न कॉम्बिनेशन टॅकल दाखवताना आपण पाहतोय देखील क्रीडा रसिकांचा 14-15 एक स्कोर चांगला सपोर्ट आपण पाहतोय सगळ्या खेळाडूंसाठी. फेवर इन बीपीसी. अप्रतिम प्रयत्न आहे. डोळ्याची पापडी लवकेला लवकर तोपर्यंत धडकी भरली होती. या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांचं असणारं लाडकं नेतृत्व बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेविका आपल्या सर्वांच्या लाडक्या 16-16 इस समय दोनों टीमों का. अबोली. त्याचबरोबर सन्माननीय शाखा प्रमुख आदरणीय दीपकजी वागवे सर हे देखील उपस्थित होत आहेत. मनपूर्वक स्वागत आहे. सन्माननीय नगरसेविका आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व अबोलीताई खाडे नगरसेविका बृहन्मुंबई महानगर. गणपैस चोपटा के इस समय गगन गोड़ालेट में अप्रतिम प्रयत्न आहे गगनचा. सुपर डुपर रेड 3+2. गगन अर्थात आकाशाला गवसणी घालणारी खेळी राहिली या चालू सामन्यात आपण पाहिली. पकड म्हणजे आज इतकी मजबूत तितकं भविष्य कबड्डीमध्ये उज्ज्वल असतं आणि अशा सुंदर अशा पकडी आपण पाहतोय पूर्वार्धामध्ये पाहत असताना. युपी होता कडून पण सगळे गगनीचा फायर 16-23 फेवर इन यूपी होता. बोनस मैदानामध्ये आपण बीबीसी कडून मात्र तो प्रसाद दिघोलेला बॅरिंगच्या असणाऱ्या अंडर 18च्या वर्ल्ड कप मध्ये असणारा देखील आपण पाहिलं होतं जो त्या संघाचा कर्णधार होता. 16-25 का स्कोर है. बड़ा अंतर कर दिया फर्स्ट हाफ में ही, लेकिन यहाँ बहुत बड़े बड़े उलटफेर देखने को मिले हैं. युवा पलटन ने जफर पिंक पैंथर को हराया था और इस समय इंडियन नेवी ने साउथ सेंट्रल रेलवे को हराया. अप्रतिम प्रयत्न आपल्या संघासाठी पॉईंट घेण्याचा प्रयत्न इथला मात्र प्रयत्न चांगला तमदार आहे आणि ज्याची आकाशाला गवसणी घालणारी खेळी होती त्या खेळाडूला पकड केली. राज्यस्तरीय स्पर्धेच्या अजिंक्यपदावरती नाव कोरलंय ते ओडीएमच्या स्पर्धेत या बीपीसीएलनं. पोलीस थोडं प्रत्युत्तर द्यायचं आहे अनिल आणि तेवढी गुणवत्ता ठासून भरलेली आहे. बघा कशा प्रकारचं अधिराज्य गाजवतो. प्रत्येक संघातल्या अनेक खेळाडूंना आपण अशा पद्धतीने खेळताना पाहिलंय. इथं मात्र प्रयत्न दमता पद्धतीने होताना आपण मात्र पूर्वार्धामध्ये वन्स अगेन मधू पूर्वार्धामध्ये आमचं जम्बो पंच मोठं असणारं सहकार्य मंड्या मारुती सेवा मंडळासाठी हाफ टाइम के समय सगळे राष्ट्रीय पंच या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहत असताना मोठी स्पर्धा मानाची स्पर्धा इसका स्कोर है राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अनेक दिग्गजांना
सेकेंड हाफ का मुकाबला स्टार्ट होता हुआ 9 पॉइंट की लीड में फर्स्ट हाफ में यूपी योद्धा। नमस्कार क्रीडा रसिक, आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। सन्मान्य कपिलजी नालगुडे या ठिकाणी उपस्थित आहे। बंड्या मारुतीच्या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे। विनंती आहे, बंड्या मारुती सेवा मंडळाच्या वतीने आपला या ठिकाणी सन्मान केला जातोय। सन्मानित कपिलजी नालगुडे। पाहतो तात्या बालवडकर कबड्डी संघ पुणे या संघातला असणारा हा गुरुवार खेळाडू चढाई तर केली, प्रत्युत्तर द्यायचं आहे पुन्हा एकदा गगन कौडाला। ज्या विषयाचा उल्लेख केला हरियाणा स्टीलर्सचा, तो आक्रमणासाठी आपण पाहिला। सध्या आपण बीपीसीएल अर्थात भारत पेट्रोलियम या संघाकडून देखील काही खेळाडू पाहतोय पुणे जिल्ह्यातले। गगन कौडा मोठी चूक होतीये, ईशांत राठी बाहेर जावं लागतंय, जो बीपीसीएल कडून खेळतो चेस नंबर 7। आपण नक्कीच पाहिलं की जो संघ आघाडीवर असतो नंतर पिछाडीवर जाऊन गमवतोय। आज सामन्याचा उद्घोषक कोण असणार ते पाहणं महत्वाचं असणार। नक्कीच मागच्या 2 सामन्याचा सामना झुकवला जाऊ शकतो, इतका टॅलेंट दडलेला आहे सगळ्या खेळाडूंमध्ये। भारतातल्या विविध राज्यातले असणारे खेळाडू आपला असणारा सर्वस्व पणाला लावतायत। उपांत्यपूर्व फेरीची असणारी ही लढत आपण पाहतोय। चालू सामन्यातला असणारा विजेता संघ तिसऱ्या उपांत्य फेरीसाठी पात्र ठरेल। अंडर 18 पुन्हा तसा दिघोळे सारखा देखील महत्वाचा खेळाडू प्रयत्न होतो या ठिकाणी टो टच करायचा। कॉर्नरच्या दिशेने चाणक्याची नजर आहे, इथं मात्र पकड टमटार होते। त्यात असं म्हटलं जातं आणि त्या पद्धतीने खेळ करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण पाहतो यूपीच्या माध्यमातून। आपल्या पकडींच्या जोरावर अर्थात प्रयत्न इथं पुन्हा व्यर्थ ठरताना होत आहेत। बीपीसीएल अर्थात भारत पेट्रोलियमच्या माध्यमातून हा प्रयत्न अद्यापर्यंत आहे। तिसरा बाजूला चला, यानंतर अजून एक महत्वपूर्ण सामना होणार आहे। तो म्हणजे युनियन बँक बदामी पुणे संघातला आणि पुणेरी पलटणकडून आपण ज्याला पाहिलं 1+3 पॉइंट्स टू यूपी पासून आभार असतील। तरह से मुकाबला आमच्या खडेमॅडम स्कोर है इस समय। बंड्या मारुती सेवा मंडळाच्या वतीनं एक निमंत्रितांची भव्य दिव्य सुंदर संयोजनाची देखणी स्पर्धा, आंतरराष्ट्रीय स्पर्धेला लाजवेल इतकं उत्तम आयोजन आमच्या बंड्या मारुती सेवा मंडळाचं। सामना चालला यूपी योद्धा आणि बीपीसीएल अर्थात भारत पेट्रोलियम या 2 भारतातील बलाढ्य संघांच्या दरम्यान। आक्रमणासाठी आपण पाहतोय तो प्रो कबड्डी स्टार यूपी योद्धाचा गगन कौडा। प्रत्युत्तर देण्यासाठी सध्य असेल तो तेलुगू टायटन्सचा मूळच्या हरियाणाच्या चेतन साहूसाठी कमबॅक करावा लागेल। तो चेतनला, त्याच्या चमूला आदिल चस्ता अद्यापर्यंत एवढं कमबॅक करता येतं। थोडी इंजुरी जरूर झाली। ईशांत राठी असे असणारे महत्वाचे खेळाडू या संघात आपण जरूर पाहतोय। यूपीकडे जर पाहिलं तर निश्चित स्वरूपात गगन कौडासारखा असणारा महत्वाचा लीडर आहे।
त्याला तेच सांगितलं सगळ्यांनी खुसा म्हणून. ठिकाणी आपण पाहतो मनु ज्योतिरिया बारबांना मग थोडासा बर्फ बघ ना. मग प्रति प्रयत्न या ठिकाणी आपण पाहत असताना मात्र ऑफिस मध्ये गुण मिळताना प्रसाद विशाल ताटे एक एक गुण सुंदर खेळ करावा लागेल. चढाई फक्त शरीराची नाही तर इच्छाशक्तीची परीक्षा आहे आणि जिथं इतर थांबतात तिथून खरी चढाई सुरू होते. आपल्याला त्यास करावं लागेल. सगळं अडचणीत आहे आणि त्या प्रकारच्या आपल्याला चढाई आणि पकडी कराव्या लागतील. त्या पीपीसीएल स्कोर 26-43 फेवर. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण देशातल्या असणाऱ्या 15 नामांकित संघांपासून बातमीच्या सामन्याला प्रारंभ झाला आणि आपण पाहतोय आपापल्या गटातील मातब्बर संघात नमवत हे संघ जे एकदम चुरशी झाले, बिग फाईट झाले. आपण पाहिलं तिसरी लढत त्या प्रकारची एवढं अपेक्षित आहे. एकूण जे 5 पूलमध्ये आपण 5 गटात ही स्पर्धा आपण खेळवली. या स्पर्धेच्या निमित्तानं मित्रांनो प्रथम क्रमांकासाठी रोख स्वरूपात 5 लाख आणि भव्य दिव्य आकर्षक चषक. द्वितीय क्रमांकासाठी रोख स्वरूपात 3 लाख आणि आकर्षक चषक. तर तृतीय आणि चतुर्थी पट्टू अर्थात बेस्ट रेडर ऑफ द टुर्नामेंट यासाठी 50,000 आणि चषक. सर्वोत्कृष्ट डिफेंडर, उत्कृष्ट पकड यासाठी 50,000. बेस्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंट यासाठी 1 लाख आणि चषक. याचबरोबर प्रत्येक सामन्यात आपण वेगळं करण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक सामन्यातला असणारा उत्कृष्ट चढाईपट्टू असेल, त्याचबरोबर उत्कृष्ट डिफेंडर असेल, त्याला प्रत्येकी आपण 5,000 रुपये देऊन सन्मानित करतोय. प्रत्येक सामन्यासाठी 10,000ची असणारी आणखी वेगळी कॅश प्राईज. हे फक्त घडत आहे ते बंड्या मारुतीच्या असणाऱ्या क्रीडांगणामध्ये. सन्मान्य आमदार सुनीलजी शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून साकार होणारी ही अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा. इथं मात्र विशाल ताटे अडचणीत येतो. 2 डायरेक्ट्स. या स्पर्धेतल्या असणाऱ्या ह्याच्यात 3 लढती आहेत. त्यापेक्षा 4थी लढत आणखी महत्वाची आपण पाहणार आहोत. युनियन बँक आणि ONGC याच्यात. ONGC हा एक मोठा संघ या स्पर्धेच्या निमित्तानं आपण जरूर पाहतोय, ज्यामध्ये क्रीडा रसिकांनी भरभरून असं प्रेम केलं. सलग 2 दिवस ज्यानं पारितोषिक पटकावलं. आदित्य पवार, सचिन तिवारी, सारंग असे असणारे महत्वाचे खेळाडू या स्पर्धेत आपण पाहणार. यानंतरच्या लढतीत युनियन बँकेकडून तर दुसऱ्या बाजूला आपण पासेल बँगलोर बुल्सचा असणारा राईट टर्न संजय आहे. दमक दिल्लीचा संदीप आहे. पटनाचा असणारा अंकित राणा आहे असणारा महत्वाचा खेळाडू आणि गुजरात जायंट्सचा अंकित दहिया असे महत्वाचे खेळाडू यानंतरच्या सामन्यात आपण पाहणार आहोत. लढत आहे ही ONGC आणि युनियन बँक. एका बाजूला प्रशांत सुर्वे आपण पाहतोय, जे महत्वाच्या लढती बिग फाईट्स आपण या स्पर्धेच्या निमित्तानं पाहताना. चालू सामन्यातले निर्णायक खेळ आहेत. आपण बघूया गुणतालिकेत फरक कमी करण्याचा प्रयत्न होतोय. आता फक्त 12चा फरक झालाय. कधी कुणाचे 12 वाजतील सांगता येणार नाही, कारण लढत इतकी महत्वाची आहे. पहिल्या 2 लढतींचा विचार केला तर तिसरी लढत देखील तितकीच होणार. थोडा पुढे सरकतोय. जे संपादन केलं होतं, अजिंक्य पदावरती नाव कोरलं होतं.
इथं मात्र विशाल ताटे यश करण्याचा प्रयत्न म्हणजे जी आकाशाला गवसणी घालणारी खेळी राहिली त्याच्या नावातच गगन आहे तो गगन गौडा प्रो कबड्डीचा असणारा गुणवान खेळाडू सिनियर नॅशनल कडून याला आपण पाहिला अप्रतिम अशा चढाया त्याच्या झाल्या अप्रतिम आहे काय घडले ते बघूया मुंबईकर टाळ्यांचा जोरदार गडगडाट होऊ द्या मुंबईकरांचा आवाज एवढा छोटा नाही एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे बघा पंचांची मोठी किती वरती होत आहे एकाच चढाईत 5 गुण क्या बात आहे अप्रतिम प्रयत्न झाला चढाईतला प्रत्येक संघर्ष ही यशाची पायरी बनत जातो आणि जिद्दीच्या पावलाने केलेल्या प्रत्येक चढाईला खऱ्या अर्थानं विजयाकडे घेऊन जातो जसं घडतंय का मग युपी योद्धाच्या माध्यमातून ओएनजीसी मैच समाप्त हो गया भाई साथियों आपल्याला खेळण्यासाठी तिसरा व अंतिम पुकार मित्रांनो यापूर्वीची जी रेड होती 5 गुणांची रेड आहे संपूर्ण दो रेड स्पर्धेमधली सर्वात जास्त गुणांची रेड होती 5 आणि टाळ्या खूप कमी वाजल्या चित्रदीपक आयोजन या स्पर्धेच्या निमित्तानं बिल्कुल भाई साथियों बॉडी लैंग्वेज बता रही है चेतन की ये मुकाबला हो गया है समाप्त महज औपचारिकता है बाकी है इस मुकाबले में 36-54 का स्कोर और सर्व यूपी सामना योद्धा संपल्यानंतर लगेच सेमीफाइनल आपण में पुढच्या सामन्याकडे आपण वळणार आहोत स्टँड लगाने का ना अंतिम 4 चालू मिनट सामन्यातली शेवटची 4 मिनिटं मुठालकेद मोठ्या आघाडीवरती आपण पाहतो 18 गुणांची असणारी आघाडी आहे ती तीसरी आणि टीम एवढा टॅलेंट असणारे खेळाडू दुसऱ्या बाजूला आहेत इंडियन नेवी युवा पलटन और ते यूपी बीपीसीएल अर्थात भारत पेट्रोलियमकडे आपण पाहतोय लगभग मैच वही समाप्त हो गया लास्ट रेड देखने को मिलेगी और मुकाबला समाप्त होता हुआ 36-54 के साथ सेमीफाइनल का टिकट कटा दिया महत्वाची असलेल्या